अहमदाबादहून लंडनला निघालेलं एअर इंडियाचं विमान उड्डाण घेतल्यानंतर काही मिनिटातच कोसळलं। हा अपघात इतका भयंकर होता की या विमानासोबत आजूबाजूच्या इमारतीही जळून खाक झाल्यात। विमानात एकूण 230 प्रवासी होते, 2 पायलट आणि 10 क्रू मेंबर्स होते, एकूण 242 लोक। त्यातील एक प्रवासी सोडून इतर सर्वांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता। या अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा देखील समावेश होता। भारताच्या हवाई इतिहासातील हा सर्वात भीषण अपघात ठरतो आहे। मात्र असे विमान अपघात याआधीही देखील घडले आहेत, ज्यात देशातील अनेक मोठ्या राजकीय नेत्यांनी आपले प्राण गमावलेत। हे राजकीय नेते कोण होते आणि त्यांचे झालेले विमान अपघात हे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात। नमस्कार, मी शनाया आणि तुम्ही पाहताय ट्रेंडी गप्पा। तर सुरुवातीला आपण विमान अपघातात मृत्यू झालेल्या बड्या नेत्यांची माहिती पाहूयात। वाय.एस. राजशेखर रेड्डी हे आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री होते। वाय.एस. राजशेखर रेड्डी यांचंही विमान अपघातात निधन झालं होतं। 2 सप्टेंबर 2009 साली खराब हवामानामुळे त्यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात झाला होता। यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता। 30 एप्रिल 2011 रोजी दोरजी खांडू जे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री होते, त्यांचं देखील हेलिकॉप्टर अपघातात निधन झालं होतं। त्यांचे पवनहंस हेलिकॉप्टर जमिनीवरील नियंत्रणाशी संपर्क तुटल्याने अपघातात पडलं। 5 दिवसानंतर तवांगमध्ये विमानाचे अवशेष सापडले होते। ओ.पी. जिंदल आणि सुरेंद्र सिंह प्रसिद्ध उद्योगपती आणि हरियाणाचे ऊर्जा मंत्री ओ.पी. जिंदल आणि कृषी मंत्री सुरेंद्र सिंह 2005 मध्ये हेलिकॉप्टर अपघाताचे बळी ठरले होते। त्यांचे किंग कोब्रा हेलिकॉप्टर दिल्लीहून चंदीगडला जात असताना उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथे त्यांचा अपघात झाला होता। यामध्ये दोघांचा देखील मृत्यू झाला होता। माधवराव सिंधिया देशाचे माजी रेल्वे मंत्री माधवराव सिंधिया यांचे 30 सप्टेंबर 2001 रोजी कानपूर येथे एका राजकीय रॅलीला जात असताना विमान अपघात झाला होता, त्यातच त्यांचा मृत्यू झाला होता। संजय गांधी इंदिरा गांधी यांचे पुत्र आणि काँग्रेस पक्षाचे ते दिग्गज नेते होते। संजय गांधी यांचं देखील विमान अपघातात निधन झालं। ही दुर्घटना 23 जून 1980 रोजी घडली होती। होमी जहांगीर भाभा देशातील महान शास्त्रज्ञ होमी जहांगीर भाभा यांचं देखील एअर इंडियाच्या विमान अपघातात निधन झालं होतं। 24 जानेवारी 1966 रोजी एअर इंडियाच्या फ्लाईट 101 ला हा अपघात झाला होता। सीडीएस बिपिन रावत देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणजे सीडीएस जनरल बिपिन रावत देखील अशाच अपघाताचे बळी ठरले होते। 8 डिसेंबर 2021 रोजी सीडीएस बिपिन रावत हेलिकॉप्टरने सुलूर मधील वेलिंग्टनला जात होते। त्या दरम्यान त्यांचे हेलिकॉप्टर तामिळनाडूमधील कुन्नर येथे कोसळलं। त्यांच्या पत्नी आणि इतर 11 लोकही या विमानात होते। यावेळी सगळ्यांचा मृत्यू झाला होता। आता पाहूयात भारतातील आजपर्यंतचे विमान अपघात कधी झाले। तर सुरुवातीला अहमदाबाद विमान दुर्घटनेचं पाहूयात। अहमदाबाद विमान दुर्घटना 12 जून 2025 रोजी अहमदाबाद विमानतळाजवळ एअर इंडियाचे विमान कोसळलं। हे विमान इंग्लंडला जात होतं। विमानात एकूण 230 प्रवासी होते असं सांगण्यात आले। प्रवाशांव्यतिरिक्त 2 पायलट आणि 10 क्रू मेंबर्स देखील विमानात होते। यामध्ये 242 लोकांचा या अपघातात मृत्यू झाला आहे। कोझीगड विमान अपघात तो 2020 साली झाला होता। 7 ऑगस्ट 2020 रोजी कोझीगड येथे आणखीन एक विमान अपघात झाला। एअर इंडिया एक्सप्रेसवे वरील विमान क्रमांक 1344 दुबईहून कोझीगडला येत होतं आणि मुसळधार पावसामुळे विमान लँडिंग करताना घसरलं। या अपघातात विमानाचे 2 तुकडे झाले आणि एकूण 21 जणांचा मृत्यू झाला। 1996 मध्ये एक घटना घडली होती। चरखी दादरी येथे विमानांची टक्कर झाली होती। 12 नोव्हेंबर 1996 रोजी हरियाणातील चरखी दादरी जवळ सौदी अरेबियाचे बोईंग 747 विमान कझाकिस्तान एअरलाइन्सच्या इल्युशिन इल-76 विमानाशी टक्कर होऊन हा अपघात झाला होता। या अपघातात 349 लोकांचा मृत्यू झाला होता। 1990 मध्ये बंगळुरू विमान अपघात झाला होता। 14 फेब्रुवारी 1990 रोजी इंडियन एअरलाइन्सचे फ्लाईट 605 बंगळुरू विमानतळावर कोसळलं होतं। एअरबस A320 विमान बंगळुरू विमानतळावर उतरताना धावपट्टीवर घसरलं होतं आणि त्याचे 2 तुकडे झाले होते। विमानातील 146 प्रवाशांपैकी 92 प्रवाशांचा त्यावेळी देखील मृत्यू झाला होता। 1978 मध्ये एअर इंडियाचे विमान अरबी समुद्रात कोसळलं होतं। ही घटना झाली होती 1 जानेवारी 1978 रोजी। मुंबई येथून उड्डाण घेतल्यानंतर एअर इंडियाचे विमान अरबी समुद्रात कोसळलं होतं। यामध्ये 213 प्रवाशांचा मृत्यू झाला होता। एकूणच काय तर गेल्या काही दशकात हवाई प्रवासात प्रचंड वाढ झाली आहे, पण त्यासोबतच सुरक्षिततेचं महत्त्व देखील अधिक वाढलंय। जगण्याची किंमत अमूल्य आहे। एका क्षणात सर्व काही संपुष्टात येऊ शकतं। त्यामुळे भविष्यात असे अपघात होऊ नये यासाठी विमान कंपनी आणि केंद्र सरकारने हवाई सुरक्षेसाठी अधिक कडक उपाययोजना, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि नियमित देखभाल व्यवस्था करण्यावर लक्ष केंद्रित करायला हवं। तुम्हाला काय वाटतं, असले विमान अपघात होऊ नये यासाठी काय उपाययोजना केली पाहिजे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।